जय भीम नमोबुद्धाय घेऊया आढावा आजच्या बातम्यांचा। स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील माध्यमशास्त्र संकुलाचे संचालक व आंबेडकरी विचारवंत प्राध्यापक डॉक्टर राजेंद्र गोनारकर यांनी सामाजिक, शैक्षणिक आणि साहित्यिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल दुबई येथे 4थ्या आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलनात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला। सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या संमेलनाचे उद्घाटन ज्येष्ठ समीक्षक डॉक्टर श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी डॉक्टर गोनारकर यांनी लिहिलेल्या नवी लिपी या कविता संग्रहाचे ज्येष्ठ समीक्षक श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले। डॉक्टर गोनारकर यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे। जय भीम। 7 आणि 8 नोव्हेंबर 2024 रोजी दुबई येथे 4थे आंबेडकरवादी विश्व साहित्य संमेलन संपन्न झाले। याच्या अध्यक्षस्थानी सुप्रसिद्ध विचारवंत डॉक्टर रावसाहेब कसबे होते आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस सर हे उद्घाटक होते। शिवाय देशभरातून आंबेडकरवादी साहित्यिक आणि लेखक, कवी या प्रसंगी तिथे उपस्थित होते आणि त्या तिथे माझा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला। हे संमेलन अनेक अर्थाने महत्त्वपूर्ण ठरलं, कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार जो आहे, मानवी कल्याणाचा विचार जो आहे, शोषणाविरुद्धचा जो विचार आहे, तो केवळ भारतातल्या लोकांपुरता मर्यादित नाही, तर जगभरामध्ये जे शोषित लोक आहेत त्यांचं एक संघटन व्हावं, त्यांचा एक विचार व्हावा, त्यांच्यामध्ये एक समन्वय व्हावा, या दृष्टीनं देखील हे साहित्य संमेलन उपयोगी ठरत आलेलं आहे आणि हे 4थं संमेलन अत्यंत यशस्वीरित्या तिथे संपन्न झालं। डॉक्टर रावसाहेब कसबे यांचं अतिशय विचारप्रवर्तक असं तिथे अध्यक्षीय भाषण झालं आणि अतिशय सूत्ररूपाने श्रीपाल सबनीस यांनी देखील आंबेडकरवादाची नवी दिशा कशी असावी या संबंधाने चर्चा केली। संमेलनामध्ये जे परिसंवाद झाले ते अतिशय विचारप्रवर्तक असे होते। कवी संमेलन देखील अत्यंत सुंदर रीतीने तिथे झालं। याच संमेलनामध्ये मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संबंधाने गेल्या 20-22 वर्षामध्ये ज्या कविता लिहिलेल्या आहेत त्या कवितेचा संग्रह नवी लिपी हा मी तिथे प्रकाशित केला आणि हे प्रकाशन रावसाहेब कसबे आणि श्रीपाल सबनीस यांच्या हस्ते करण्यात आलं। या संबंधाने मला फार आनंद वाटला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवर लिहिलेल्या कविता याचा सन्मान दुबई या आंतरराष्ट्रीय ख्यातीचं जे शहर आहे त्या ठिकाणी व्हावा हा माझ्या दृष्टीनं अत्यंत आनंदाचा असा क्षण होता। आणि या संमेलनासाठी, या यशासाठी मला ज्यांनी ज्यांनी मदत केली, ज्यांचा याच्यामध्ये वाटा आहे, माझे मित्र, आप्तेष्ट, सहकारी, या सगळ्यांचं मी ऋण व्यक्त करतो। आणि विशेषतः या संयोजन समितीचे डॉक्टर दीपक कुमार खोब्रागडे, डॉक्टर वैशाली प्रधान, डॉक्टर जगन कराडे यांनी या पुरस्कारासाठी माझी निवड केली, त्याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो। धन्यवाद। जय भीम।